पहिलं पाऊल निलेश लंकेंचं आणि नंतर माझ्या पावला त्यांच्या ऍक्टिव्हिटी चालू होत्या हे तुम्ही पहा. पण शेर की झलक सबसे अलग, हे श्रेय घेणारे काम करायचं नाही, फक्त बोलवचन करणारे पण काही लोक असतात. अनेक अनेक अजून महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आमचे आहेत, ते जर आता सांगितले तर ते आताच डफड वाजवायला सुरुवात करतात. ज्याला कामच नाही करायचं ना, काम न करणारा माणूस बोल घेवडा असतो. त्यामुळे हे उगं काहीतरी फेक उत्तर द्यायचं म्हणून फेक उत्तर देण्याचं काम त्यांनी केलं. नमस्कार, मी प्रियंका पाटील शेळके आपल्या सर्वांचं स्वागत करते. सध्या आहे अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आणि माझ्यासोबत आहे त्या नगर दक्षिणचे जॉईंट किलर खासदार निलेश लंकेजी. इथं असताना देखील त्यांचं काम सुरू आहे आणि उपोषणाला बसलेले आहेत. बेमुदत उपोषण सुरू झालेलं आहे. खासदार साहेब, उपोषण नेहमीच तुमच्या वेगवेगळ्या विषयांवरती असतात, आता विषय कोणता हाती घेतलाय आणि काय आहे उपोषणाचा अजेंडा? अतिशय ज्वलंत प्रश्नाच्या बाबत मी या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहोत. तो म्हणजे माझा नगर मनमाड रस्ता, त्या रस्त्याला अहिल्यानगर आपलं विळद बायपास तर सावळी विहीर असा 75 किलोमीटरचा रस्ता आहे. आणि त्या रस्त्याला मंजुरी मिळालेली एक 7 ते 8 वर्ष झालेलं आहे. पण 8 वर्ष होऊन गेले तरी तो रस्ता पूर्ण होत नाही. मी 2022ला नगर पाथर्डी आणि नगर मनमाड या 2 रस्त्यांच्या बाबत उपोषणाला बसलो आणि एक 5व्या दिवशी माझ्या उपोषणाला यश आलं. तर त्यामध्ये नगर पाथर्डी रस्त्याचं काम सुरू झालं आणि ते काम आज पूर्ण पण झालेलं आहे. म्हणजे 50% मला त्या ठिकाणी यश आलं आणि त्या ठिकाणी संबंधित डिपार्टमेंटने मला हे पण लेखी दिलं की नगर मनमाड रस्त्याचं पण लवकरात लवकर काम चालू करू. पण त्या अद्यापर्यंत नगर मनमाड रस्त्याचं काम झालं नाही. मी खासदार झाल्यानंतर आदरणीय गडकरी साहेबांना त्या ठिकाणी अनेक वेळा भेटलो. एक 22/7/2024ला मी गडकरी साहेबांना एक पत्र दिलं की नगर मनमाड रस्त्याच्या ज्या ठेकेदाराची मुदत संपली, मुदतीत काम पूर्ण करू शकलं नाही, तो ठेकेदार ब्लॅकलिस्ट झाला पाहिजे आणि एक चांगली परत निविदा काढून नवीन ठेकेदार नियुक्त केला पाहिजे. त्या पद्धतीने गडकरी साहेबांनी तो पहिला ठेकेदार ब्लॅकलिस्ट केला आणि नवीन टेंडर निविदा काढली. 1000 कोटी रुपयाच्या रस्त्यांच्या कामाची निविदा काढली आणि 1000 कोटी रुपयाची निविदा काढल्यानंतर 21 त्या ठिकाणी 21/3/2025ला त्याची निविदा प्रक्रिया संपली. त्याचे टेंडर पण झालं आणि टेंडर झाल्यानंतर त्याची वर्क ऑर्डर 29/4/2025ला प्रत्यक्षरित्या वर्क ऑर्डर दिली. म्हणजे त्या गोष्टीला आज 2.5 महिने होऊन गेले आणि 2.5 महिने लुटून गेले तरी कुठलं काम झाले नाही. या सगळ्या कालखंडामध्ये थोडा टाइम लागणार होता. या आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही त्या रस्त्यावर डागडुजीसाठी एक 9 कोटी रुपये मंजूर केले आणि 9 कोटी रुपयाची डागडुजीचं काम पण झालं. पण डागडुजी होऊन उपयोग नाही, त्या रस्त्याचं काम प्रत्यक्षरित्या झालं पाहिजे ही आमची मागणी आहे. कारण तो रस्ता नव्हे, तो मृत्यूचा सापळा झालेला आहे. तुम्ही पाहिला असेल माझ्याकडं त्या स्पॉटवर जे ऍक्सिडेंट झाले आणि त्याच जागेवर मृत्युमुखी पडणाऱ्यांची यादी सुद्धा आहे. त्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला, एखादा जखमी झाला आणि त्याला नगर हॉस्पिटलला नेलं किंवा पुण्याला नेलं आणि त्या ठिकाणी त्याची डेथ झाल्यानंतर त्या महानगरपालिकेत नोंद झाली. पण त्या प्रत्यक्ष त्या स्पॉटवर मृत्यू होणाऱ्यांची संख्या 2022ला 68 लोकांचा मृत्यू झाला, 2023ला 108 लोकांचा मृत्यू झाला, 2024ला 120 आणि 2025ला 92. म्हणजे असे 400च्या दरम्यान लोकांचा मृत्यू त्या स्पॉटवर झालेला आहे. अनेक लोक जखमी झालेत, अनेक लोकांचं अपंगत्व आलेलं आहे. जर या सगळ्यांना न्याय द्यायचा असेल तर आता रस्त्याचं काम झालं पाहिजे. ह्या भूमिकेतून आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत. त्यामुळे आमची मागणी एकच आहे, रस्त्याचं काम पूर्णतः प्रत्यक्षरित्या चालू करा. पूर्ण ताकदीने काम चालू झाल्याशिवाय नाही तर एखादा JCB येईन, डंपर येईन, काम चालू झालं आणि 1-2 खडीच्या गाड्या खाली करतील, हे काम नाही. पूर्ण ताकदीने काम चालू करायचं. त्याच वेळेस आम्ही उठणार आहे आणि मला एक बार चार्ट लिहून द्यायचा संबंधित अधिकाऱ्यांनी. हे काम किती दिवसात होईल, हे कसं होईल, या महिन्यामध्ये काय प्रगती राहील, पुढल्या महिन्यात काय प्रगती राहील, असं कामाची मला प्रत्यक्षरित्या माहिती द्यायची, लिखी द्यायचं, तरच मी उठणार आहे. खऱ्या अर्थानं अगदी आकडेवारी हातात घेऊन या ठिकाणी खासदार निलेश लंके बसलेले आहेत. अनेक वर्षांपासून नगर मनमाड हा रस्ता रखडलेला आहे, अनेक त्या ठिकाणी मृत्यू झालेले आहेत आणि लोकांनी देखील
वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक आंदोलनं त्या ठिकाणी केलेली आहेत, त्या खड्ड्यांमध्ये चुली मांडलेल्या आहेत, तर मुंडन आंदोलन झालेले आहेत, अशी एक पार्श्वभूमी या नगर मनमाड रोडला आहे. खासदार एक महत्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे, कुठेतरी जाणीवपूर्वक हे काम होत नाहीये असं तुम्हाला वाटतंय का? कारण की अगदी त्याच भागातले पूर्वीचे माजी खासदार होते, तुम्ही देखील आता वर्क ऑर्डर आणलेली आहे, मंजूर आहे, तरी देखील ते काम होत नाहीये. यामागे तुम्हाला काय वाटतंय? नाही आता कोणामुळं झालं कोणामुळं नाही झालं ही टीका टिप्पणी करण्याची वेळ नाही. शेवट मी एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहे आणि जबाबदार लोकप्रतिनिधीने कधी एकमेकावर टीका टिप्पणी करायची नसती. त्यांनी कामातून आपलं उत्तर द्यायचं असतं. ह्या विचाराचा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता असल्यामुळं मी या विषयावर भाष्य मग करणार नाही. आणि माझी एक सवय राजकारणामध्ये समाजकार्यामध्ये मी प्रत्येक गोष्टीला टीका करणाऱ्याला उत्तर देत नाही. आपण शेवट आहे ना दुर्लक्ष करायचं असतं, आपण कामाला महत्त्व द्यायचं असतं. राजकारणामध्ये समाजकार्यामध्ये एक दोन प्रकारचे वर्ग असतात. एक सकाळी उठला का फक्त कुठंतरी बाईटवर एखाद्यावर टीका टिप्पणी करायची, घसरायचं, म्हणजे असं वाटतं की अरे टाळ्या वाजल्या म्हणजे आता आम्ही आता लय मोठे झालो, आम्ही लय मोठे समाजसेवक झालो. आणि एक वर्ग असा असतो या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, तो फक्त कामाला महत्त्व देतो. आणि कामाला महत्त्व देणाऱ्या वर्गामध्ये आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते आहेत. लंके साहेब, तुमच्या आधीची बरीच आंदोलनं पाहिलेली आहेत, त्याचे जे रिझल्ट आहेत ते मिळतात. आता ह्या नगर मनमाडसाठी जे आंदोलन आहे त्याची पुढची पार्श्वभूमी कशी असणार आहे? किती दिवस हे बेमुदत आंदोलन आहे, तर कसं स्वरूप कसं असणार आहे? बेमुदत म्हणजे हे सगळ्या दुनियाला माहिती आहे. निलेश लंके बसल्यानंतर आउटपुट मिळाल्याशिवाय उठत नाही आणि शेवट हे काम रस्त्याचं काम सुरू झाल्याशिवाय उठणार नाही. म्हणजे बेमुदत आहे ना, जेव्हा चालू आहे तेव्हा उठणार नाहीच उठणार मी. सकाळी तुम्हाला अधिकारी वर्ग भेटायला आले होते, त्यामध्ये काय चर्चा झाली किंवा अधिकाऱ्यांकडून जे पद्धतीने उत्तर अपेक्षित होतं ते काही मिळालं नाही. अधिकाऱ्यांनी सांगितलं मला की इथं पाऊस असल्यामुळं काही डिले झाला कामाला. त्या जुना कालखंड गेलाय, आता हे डेव्हलपमेंटचं युग आहे, हे यांत्रिकरणाचं युग आहे. त्यामुळे इथं पाऊस आला तरी किती 2 दिवस पाऊस आला, तो पण आमच्या इकडल्या भागात आला. पुढं आमच्या वाळकी त्या भागात आला तर आम्ही अतिवृष्टी झाल्यामुळं दुसऱ्या दिवशी तर आम्ही सगळे रस्ते बिस्ते क्लिअर करून दिले लोकांना. इकडं पाऊस पण नाही झाला. म्हणजे आता या यांत्रिकरणाचं युग असल्यामुळं याला पाऊस आला तरी काही फरक पडत नाही. आमचं नगर कल्याण रोडचं काम चालू आहे, ते पावसात पण चालू आहे. त्यामुळं हे उगं काहीतरी फेक उत्तर द्यायचं म्हणून फेक उत्तर देण्याचं काम त्यांनी केलं. त्यांना पण हेच सांगितलं हे कामच झालं पाहिजे. ज्या पद्धतीनं हा तुमच्या उपोषणाच्या व्यतिरिक्त एक प्रश्न महत्वाचा आहे, जी कामं तुमची मार्गी लागतायत. अगदी तुमचा नगर पुणे रेल्वेचा मार्ग असेल, गव्हर्नमेंट कॉलेज आणण्याचा मार्ग असेल, पण त्यानंतर असं म्हटलं जाते की कुठेतरी श्रेयवाद असेल किंवा कुठल्या गोष्टींवर भाष्य केलं जातं, तुम्ही त्यावर बोलत नाहीयेत काहीच. मात्र काय गोष्टी आहेत? मी बोलत नाही, पण माझा पेपर बोलतो. आणि मी ज्या वेळेस मांडणी केली त्यावेळेसच्या घटनाक्रम बोलतात. मला ज्याला कसं असतं, ज्याला कामच नाही करायचं ना, काम न करणारा माणूस बोल घेवडा असतो, तो बोलतो, श्रेय घेण्याचा प्रयत्न करतो. मला गरज नाही ना. मी ज्यावेळेस मांडणी केली, समजा आता माझा रेल्वेचा विषय आला, रेल्वेचा मी खासदार झाल्यानंतर रेल्वे मंत्र्यांना मी सुप्रियाताईंना बरोबर घेऊन रेल्वे मंत्र्यांना भेटलो, परत 4 वेळा भेटलो. मी भेटल्यानंतर मी जे पत्र दिलं त्यावेळेस ते प्रेसला आलं, ते व्हायरल झालं. मी नंतर संसदेमध्ये हाऊसमध्ये सुद्धा 0 आवर्समध्ये विषय मांडला की माझा संभाजीनगर, देवगड, शनी शिंगणापूर, नगर, सुपा, रांजणगाव, तुमचं शिक्रापूर आणि पुन्हा अशी रेल्वे मला माझी मंजूर झाली पाहिजे. त्यासाठी मी त्यांना 1-2 प्रकारचे सांगितलं की हा मार्ग तीर्थक्षेत्रासाठी सुद्धा फायदेशीर आहे. आता देवगड एक तीर्थक्षेत्र आहे, शनी शिंगणापूर एक तीर्थक्षेत्र आहे, पुढं गणपती रांजणगाव एक मंदिर आहे, तीर्थक्षेत्र आहे. ही सगळ्या तीर्थक्षेत्राची गोष्टी सांगितल्या. आणि त्याचबरोबरीने याचा दुसरा फायदा असा की औद्योगिकरण आहे. संभाजीनगर मधून निघाल्यानंतर वाळून MIDC आहे, आणि त्यानंतर आमची नेवासा फाट्यावर सुद्धा MIDC झालेली आहे, ती सुद्धा ग्रोथ होईल. नगरमध्ये MIDC आहे, सुप्याला चांगली मोठ्या प्रमाणात MIDC झाली. नंतर पुढं रांजणगाव, कारेगाव त्या भागात MIDC झाली, सणसवाडीला MIDC झाली. औद्योगिकरण आणि तीर्थक्षेत्र असा ताळमेळ घालून मी ती मांडणी पण केली, मी पत्र पण दिलेलं आहे. हे सगळ्या उभ्या महाराष्ट्राने नाही, उभ्या देशाने पाहिलं. त्यामुळं श्रेयाचा संबंध नाही. मेडिकलच्या कॉलेजच्या बाबत
पहिली मांडणी मी केली. आजपर्यंत काही लोकांनी कधी मांडणी केली का? दाखवायचं पत्र मेडिकल कॉलेजची आम्ही मागणी केली, काय नाही. मी मेडिकल कॉलेजच्या बाबतीत त्या आरोग्य मंत्र्यांना भेटलो, आरोग्य राज्यमंत्र्यांना भेटलो, पत्र दिलं. आणि त्यावेळेस मी ज्यावेळेस पत्र दिलं ते पत्र सुद्धा मीडिया समोर व्हायरल झालं ना. ते पत्र दिलं, पत्र तर देऊन राहिलो नाही मी, परत हाऊसमध्ये विषय मांडला. आणि मला त्यानंतर संबंधित मंत्री महोदयांनी मला पत्र पण दिलं, तुम्ही असं असं पत्र दिलं, तुमचं पत्र आम्ही त्या ठिकाणी त्या पत्राचा विचार करून त्या मेडिकल कॉलेज बरोबर आहे ना योगी, मेडिकल कॉलेजचे तुम्हाला मंजुरी देत आहो असं पत्र पण झालं. त्यामुळं हे श्रेय घेणारे काम करायचं नाही, फक्त बोलवचन करणारे पण काही लोक असतात. मी त्याच्यातला नाही, मी काम करणारा माणूस आहे. मी परत कलेक्टर साहेबांना सांगितलं की मेडिकल कॉलेज हे नगरच्या लगत झालं पाहिजे. त्याबाबत मी एक शासन निर्णय सुद्धा दिला, सिव्हिल हॉस्पिटलच्या 5 ते 10 किलोमीटरच्या अंतरावर जर मेडिकल कॉलेज झालं पाहिजे. त्यामध्ये माझा एक दुहेरी फायदा असा होता की नगर शहराची सुद्धा ग्रोथ होईल. हे सुद्धा मेडिकल कॉलेज असू, रेल्वे असू, अनेक अनेक अजून महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आमचे आहेत. ते जर आता सांगितले तर ते आताच डफड वाजवायला सुरुवात करतात. नक्कीच खासदार साहेब, महत्वाचा विषय हाच आहे. मला तुम्हाला तेच म्हणायचं होतं की ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की मी जेव्हा मेडिकल कॉलेज हे शहरातच असलं पाहिजे याची तुम्ही जे लेटर केलं ते पाठपुरावा केला, स्थानिक आमदार देखील आता म्हणतात की मेडिकल कॉलेज हे शहरातच असलं पाहिजे, म्हणजे कुठेतरी तुमचीच इच्छा पूर्ण होतीये का? काय असतं तुम्ही पहा, या जिल्ह्यातील सगळ्या राजकीय पुढाऱ्यांचं एक ट्रेंड पहा. पहिलं पाऊल निलेश लंकेंचं आणि नंतर माझ्या पावला त्यांच्या ऍक्टिव्हिटी चालू होत्यात, हे तुम्ही पहा. पण शेर की झलक सबसे अलग. नक्कीच खासदार साहेबांनी त्यांच्या शैलीमध्ये त्यांची उत्तरं दिलेली आहेत. आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल धन्यवाद आपले. आणि जो एल्गार आहे बेमुदत उपोषणाचा जो नगर मनमाडसाठीचा आहे तो तिला लवकर सुटेल अशी अपेक्षा व्यक्त करूयात. धन्यवाद. देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजेच श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर. आमच्याकडे शैक्षणिक सहल, तीर्थयात्रा, लग्न समारंभ, फेस्टिवल टूर्स, ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत. यात एसी, नॉन एसी, स्लीपर बस उपलब्ध. तसेच 17, 20, 32, 40, 50 एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत. आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध. आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा. 21 वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर. आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर, बुरुडगाव रोड. संपर्क क्रमांक 9422 30 11 66 आणि 9881 66 24 17. धन्यवाद.